नमस्कार. माध्यमिक विभागाच्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या सगळ्यांचं मी पंचायत समिती रावेरच्या वतीने आजच्या या चौथ्या दिवसासाठी सहर्ष स्वागत करतो. या प्रशिक्षणामध्ये आणि याच्या आधीच्या प्रशिक्षणामधला फरक आपल्याला या 4 दिवसात कळाला असेलच की वेळेचं किती बंधन आहे. आधी, मध्ये आणि शेवट तिन्ही वेळेला प्रत्येक दिवसाला आपली किमान 4 वेळा हजेरी होते. किती वेळा होते? किमान म्हटलो मी, किमान 4 वेळा हजेरी होते. आता ही हजेरी होण्याचं कारण फार वेगळं आहे, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्यातले काही बांधव ही सर्व काही 99% चांगली आहेत, पण त्या 1% 99% लोकांना त्रास होतो. मित्रांनो, या पुढचे दिवस फार 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 कठीण आहेत. त्यामुळे हा वेळेची जी शिस्त आपल्याला प्रशासन लावत आहे ती आपल्या अंगी आहेत ऑलरेडी. फक्त काही वेळेला आपल्या कौटुंबिक किंवा एखाद्या वेळेस गाडी लेट झाली तरच आपण लेट होतो. कृपया शेवटच्या दिवसापर्यंत आपण सगळ्यांनी वेळेचं बंधन पाळा आणि या प्रशिक्षणामधून आपण जे काही घ्याल ते पुढे विद्यार्थ्यांना पास ऑन करा, जेणेकरून आपल्या रावेर तालुक्याचा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये माध्यमिक विभागाचा 10वीला विद्यार्थी बोर्डात पहिला आला पाहिजे, असा इथून जाताना आपण संकल्प करा. कारण जर पाया भक्कम असला तर बिल्डिंग कैक मजली बांधता येते. त्यामुळे आपण पाया भक्कम करणारे आहोत असं समजायचं आणि त्यानंतर 10वीच्या शिक्षकांचे कोणी तो वर्ग शिक्षक असो, परंतु तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याने आपलं सुद्धा नाव घेतलं पाहिजे की मला त्या इयत्तेला ते सर होते, त्या मॅडम होत्या, त्यांनी माझ्याकडे एक विशेष लक्ष दिलं. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळा गुण आहे. त्या वेगळा गुण त्या विद्यार्थ्यांना देऊन त्या विद्यार्थ्याचा एक वेगळा कलागुण आपण विकसित करावा, ही या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आपल्याला मी विनंती करतो आणि या प्रशिक्षणासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.